आपण जे काही केले त्याचा सारांश सांगत आहे. आपण याचा आढावा घेतला की बॉक्समधील पार्टिकल हे हळूहळू बाउंड स्टेटमध्ये येतात. यापैकी बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत आहे, पण मी फक्त पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला जे काही माहीत आहे त्याची स्पष्टता आणण्याचा प्रयत्न करत आहे. मी म्हटल्याप्रमाणे जर पार्टिकलची एनर्जी प्लस इन्फिनिटी आणि मायनस इन्फिनिटीच्या पोटेन्शियलपेक्षा कमी असेल तर आपल्याकडे ही वन डायमेन्शनल बाउंड स्टेट असेल. त्यामुळे बॉक्समधील पार्टिकल निश्चितपणे हे सॅटिस्फाय करत आहे. प्रत्येक जण सहमत आहे. त्यामुळे हे बाउंड स्टेट सोल्युशन आहे. जर आपल्याला वेव्ह फंक्शन्स आणि त्याच्याशी संबंधित एनर्जी सापडली तर सर्व सोल्युशन्स हे सर्व बाउंड स्टेट सिरीज आहेत. तुम्हाला बॉक्समधील पार्टिकलमध्ये स्कॅटरिंग स्टेट्स मिळू शकतात हो किंवा नाही. बॉक्स सोल्युशन्स मधील कोणताही कण सर्व बाउंड स्थिती आहे. ठीक आहे. दोन वेव्ह फंक्शन्स घेऊन तुम्ही शेवटच्या सेमिस्टरमध्ये किंवा गेल्या वर्षी यांत्रिक पद्धतीने केलेल्या काही गोष्टींना ऑर्थोनॉर्मल वेव्ह फंक्शन्स म्हणतात. जर त्यांनी ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय केली तर मी स्वतःला वन डायमेन्शनल पोटेन्शियल पुरते मर्यादित करत आहे आणि जर त्यांनी प्रॉपर्टी सॅटिस्फाय केली तर हा डेल्टा एन एम हा क्रोनेकर डेल्टा आहे. मी असे गृहीत धरतो की प्रत्येकाला माहीत आहे की जर एन एमच्या समान आहे तर तो 1 आहे. जर एन एमच्या समान नसेल तर तो 0 असेल आणि यालाच आपण नॉर्मलाइज्ड फंक्शन म्हणतो. जेव्हा एन आणि एम समान असतात तेव्हा ही नॉर्मलायझेशन स्थिती असते आणि जेव्हा एन एम समान नसतात तेव्हा ते ऑर्थोगोनल असावेत. म्हणून या संपूर्ण गोष्टीला ऑर्थोनॉर्मल कंडिशन म्हणतात किंवा हे वेव्ह फंक्शन्स बॉक्समधील पार्टिकलच्या या स्टेशनरी स्टेटच्या सोल्युशन्सना ऑर्थोनॉर्मल वेव्ह फंक्शन्स म्हटले जावे. जर ते या प्रॉब्लेमची पूर्तता करत असतील तर ठीक आहे. म्हणून ही एक व्याख्या आहे आणि आपण नेहमी हे असे करण्याचा प्रयत्न करतो. आपण नेहमी स्टेशनरी स्टेट्सचा संच शोधण्याचा प्रयत्न करू शकतो जे नॉर्मलाइज आहेत आणि सोयीसाठी एकमेकांना ऑर्थोगोनल देखील आहेत, कारण आपण कोणतीही आर्बिटरी स्टेट याच्या लिनियर सुपरपोजिशनमध्ये लिहू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. तर हे मी शेवटच्या लेक्चरमध्ये केले होते. एकदा पुन्हा पाहून घ्या. मी कंटिन्युटीचा विचार केला होता. मला इथे लिहू द्या की बाउंड सिस्टीम मर्यादित रिजन साठी मर्यादित आहे आणि परिचित हार्मोनिक ऑसिलेटर जिथे नेगेटिव्ह चिन्हासह फोर्स डिस्प्लेसमेंटचा अनुपातिक आहे. तर येथे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट हा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे जे आपण शोधू शकतो. पोटेन्शियल एनर्जी काय आहे आणि एक्स सारख्या बाउंडरी कंडिशनमध्ये ठेवल्यानंतर काय होईल. आपल्याला पोटेन्शियल 0 हवे आहे. पोटेन्शियल एनर्जी हाफ एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आपण या वन डायमेन्शनल हार्मोनिक ऑसिलेटरसाठी टाइम इंडिपेंडंट श्रोडिंगर इक्वेशन सोडवू इच्छितो आहे आणि हे देखील बाउंडरी कंडिशन्सची पूर्तता करते की व्ही प्लस किंवा मायनस इन्फिनिटीवर इन्फिनिटी आहे आणि तुमची एनर्जी नेहमी व्ही प्लस इन्फिनिटी आणि व्ही मायनस इन्फिनिटीपेक्षा कमी असेल. त्यामुळे ही देखील एक बाउंड स्टेट आहे. म्हणून ही टाइम इंडिपेंडंट पोटेन्शियल एनर्जी आहे. स्टेशनरी स्टेटच्या योग्य एनर्जीने गुणाकार करून आपण टाइम डिपेंडंट वेव्ह फंक्शन लिहू शकतो. तर मग आपण याबद्दल कसे करायचे. आपण टाइम इंडिपेंडंट श्रोडिंगर इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करून वेव्ह फंक्शन नाहीसे किंवा 0 होण्यासाठी कंडिशन इम्पोज करतो आणि बाउंडरीकडे जात असताना ज्यात प्लस किंवा मायनस इन्फिनिटी आहे. म्हणून आपण औपचारिकपणे एक उत्तर गृहीत धरू शकतो जे तुम्हाला माहीत आहे की ज्यामध्ये x चा fn आहे, ज्यात x च्या काही फंक्शनसह a च्या x स्क्वेअरच्या पॉवरसह गुणाकार केला आहे असे काहीतरी आहे. ते फक्त औपचारिक उत्तर आहे. तुम्ही याला उत्तराची चाचणी म्हणू शकता. तुम्ही प्रयत्न करू शकता आणि ते समीकरणात बसते की नाही ते शोधू शकता. त्यामुळे आतापर्यंत मी तुम्हाला सांगतो की हे ट्रायल वेव्ह सोल्युशन आपल्याला a ची व्हॅल्यू काय आहे याचे निराकरण करण्यास मदत करेल. लहान a चे मूल्य काय आहे, कॅपिटल A चे मूल्य काय आहे, x चे fn चे मूल्य काय आहे, जेथे हे n एनर्जीची स्टेशनरी स्टेट दर्शवते. समजलं का. ठीक आहे. म्हणून n 0 असताना लोअर स्टेट कोणती आहे. आपण x चा f नॉट घेऊयात.
आणि हे अनुमत उपाय आहे की नाही हे आपल्याला पडताळायचे आहे. जेव्हा आपण हे सोडवू तेव्हा ठीक आहे. त्यामुळे सोयीसाठी इक्वेशन प्लस अधिक स्पष्ट बनवा. आपण ऊर्जेची व्याख्या x च्या ऐवजी समान प्रमाणात असलेल्या या प्रामाणिकतेच्या प्रमाणानुसार करण्यासाठी केली पाहिजे. त्याचा गुणाकार करण्यापूर्वी आपण a चा फॅक्टर ठेवू आणि त्याला रो म्हणू आणि x ला a0 लिहू, जिथे खरे तर a0 हा आहे. a0 हा h क्रॉस बाय m ओमेगा स्क्वेअर मध्ये. म्हणून एकदा तुम्ही टाइम इंडिपेंडंट श्रोडिंगर समीकरणात सबस्टिट्यूट केल्यावर कृपया हे अल्फा व्हेरिएबल आणि रो व्हेरिएबलच्या संदर्भात सत्यापित करा. ते या सोप्या स्वरूपात दिसते. कृपया मागील स्लाइडवरून याची पडताळणी करा. येथे हा ई आहे आणि एक्स त्यांचे रो व्हेरिएबलमध्ये रूपांतर करते आणि ई ऐवजी अल्फा व्हेरिएबल वापरा आणि ते इक्वेशन पुन्हा लिहा. कृपया हे करा. ठीक आहे, म्हणजे इक्वेशन या स्वरूपामध्ये सोपे होईल. आपण ते सर्वात लोएस्ट एन जो 0 आहे त्यासाठी हे करत आहोत, ज्याला आपण ग्राउंड स्टेट म्हणतो. म्हणून आता आपण बाउंडरी कंडिशनमध्ये टाकूयात. बाउंडरी कंडिशन काय आहे? साय निघून जाईल कारण x हा प्लस किंवा मायनस इन्फिनिटीकडे झुकतो. 0 प्लस किंवा मायनस इन्फिनिटीकडे झुकण्यासारखेच आहे, कारण गुणाकार पूर्व फॅक्टर फक्त एक कॉन्स्टंट आहे, ते x नाही. आणि तुम्ही तुमच्या सोयीसाठी व्हेरिएबलमध्ये आणखी बदल करू शकता आणि ते एखाद्या परिचित इक्वेशन सारखे बनवू शकता. त्यामुळे आपला रो इन्फिनिटीकडे झुकतो तर आपण दुर्लक्ष करू शकतो आणि दुसऱ्या व्हेरिएबलच्या रूपात पुन्हा लिहू शकतो. ते म्हणजे त्यामुळे आपला रो इन्फिनिटीकडे झुकतो तर आपण दुर्लक्ष करू शकतो आणि दुसऱ्या व्हेरिएबलच्या रूपात पुन्हा लिहू शकतो. ते म्हणजे आणि हे फक्त रोला इन्फिनिटीकडे जाण्यास प्रवृत्त करण्यासाठी वैध आहे असे समजा आणि म्हणून टी चा इन्फिनिटीकडे झुकाव असावा. हे नाही, हे रो खूप मोठा असतानाचे सरलीकृत इक्वेशन नाही. तुम्ही सर्व सहमत आहात का? कारण जेव्हा खूप मोठा असतो तेव्हाच मी या अल्फा पदाकडे दुर्लक्ष करू शकतो. हे समजले आहे का? या इक्वेशनचे उत्तर काय आहे? तुम्ही हे बऱ्याच वेळा केले आहे, बरोबर. इथे t/2 हे के स्क्वेअर आहे, ते 1/2 आहे, बरोबर. म्हणून इथे प्लस के एक्स, इथे मायनस के एक्स. हे बरोबर आहे का? उत्तर a ची पॉवर -t/2 प्लस b e ची पॉवर प्लस t/2. आणि यापैकी t इन्फिनिटीकडे जात असताना कोणते पद राहील? तर फक्त पहिले पद राहील आहे. म्हणून तुम्हाला b 0 आहे असे ठेवावे लागेल, बरोबर. त्यामुळे तुम्हाला अनुमत उत्तर a ची पॉवर -ρ² म्हणून मिळेल. तर हे अशा प्रकारे एखादे ट्रायल उत्तर इक्वेशनमध्ये टाकून अशा काही पद्धतीने ते सोडवावे. आणि जेव्हा रो खूप मोठा असतो किंवा x खूप मोठा असतो तेव्हा ट्रेंड काय असू शकेल? मला असे वाटते की ट्रेंड असणे आवश्यक आहे आणि हे नॉर्मलायझेबल आहे. तिथून तुम्ही उलट नॉर्मलायझेशन कॉन्स्टंट शोधू शकता. हे तुम्ही तुमच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमात केले असेल. तुम्हाला हे वेव्ह फंक्शन येथे दिले आहे, बरोबर. इथे आपण मोठे लिमिट घेऊन टाइम इंडिपेंडंट श्रोडिंगर इक्वेशनच्या सहाय्याने उत्तर शोधले आहे, पण त्याऐवजी तुम्ही असे गृहीत धरू शकता की हे उत्तर आहे आणि ते सबस्टिट्यूट करा, बरोबर. माझ्या माहितीनुसार तुम्ही हे केले आहे. सबस्टिट्यूट करा आणि डेरिव्हेटिव्ह काढा. पुन्हा तुम्ही डबल डेरिव्हेटिव्ह काढा कारण तुमच्या टाइम इंडिपेंडंट श्रोडिंगर इक्वेशनमध्ये तेच आवश्यक आहे, बरोबर. तुम्ही हे केल्यानंतर तुम्हाला हे टाइम इंडिपेंडंट श्रोडिंगर इक्वेशन अंतर्भूत उत्तरासह दिले आहे. ते पूर्तता करते की नाही हे तपासून पहा, पण हेच तुम्हाला मिळते. मग तुम्ही काय करता? मला अजूनही स्पष्ट नाही की हे एक उत्तर आहे, तर हे मी कसे तपासणार? तर तुम्हाला x च्या प्रत्येक पॉवरसाठी दोन्ही बाजूंची, कारण हे कोणत्याही x साठी वैध आहे, त्यामुळे तुम्ही x च्या प्रत्येक मूल्यासाठी डाव्या बाजूची आणि उजव्या बाजूची तुलना करू शकता. x² कोणत्याही रीतीने रद्द होईल. तुम्ही ते काढून टाकू शकता आणि दोन्ही बाजूंच्या x च्या पॉवर्सची तुलना करू शकता, ठीक आहे. त्यामुळे तिथून काय निश्चित केले जाऊ शकते? तर आपण छोटा a निश्चित करूया. आपण एनर्जी देखील निश्चित करू शकतो.
बरोबर आहे का जे टर्म ई आहे तेथे 2x² टर्म्स आहेत. 2x² टर्म्स या दोन पदांच्या बेरीज शून्यावर सेट केल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे हे कॉन्स्टंट x पासून इंडिपेंडंट आहे हे ईच्या समतुल्य केले पाहिजे. तर ते कॉन्स्टंट पद ई च्या समतुल्य करा आणि x² पदसुद्धा समतुल्य करा हे याच्या समान आहे. म्हणजे तिथून तुम्ही एक छोटा ए आणि कॅपिटल ई याचे निराकरण करू शकता आणि ते हाफ एच क्रॉस ओमेगा असल्याचे कळते आणि ए हे कॉन्स्टंट असल्याचे निश्चित केले जाऊ शकते. म्हणून एकदा तुमच्याकडे हे असले की तुम्ही तुमचे सर्वात जनरल उत्तर लिहू शकता आणि तुमच्या उत्तरामध्ये एक्स हा रो च्या स्वरूपात पुन्हा लिहू शकता. तर मी तुम्हाला उत्तर शोधण्याच्या 2 पद्धती दिल्या आहेत आणि आम्ही सत्यापित केले आहे की हे एक वैध उत्तर आहे. म्हणून रो एक्सच्या प्रमाणात असणाऱ्या फॅक्टरवर अवलंबून आहे आणि नॉर्मलायझेशन कंडिशन तुमच्यासाठी निश्चित होईल. नॉर्मलायझेशन म्हणजे काय हे इंटिग्रल तुम्हाला पायचे स्क्वेअर रूट भागिले 2 स्क्वेअर रूट 2 देणार आहे. बरोबर. प्रत्येकाला गॅमा फंक्शन माहित आहे. मी असे गृहीत धरू शकतो. बरोबर. गॅमा फंक्शन जर तुम्ही हे वापरत असाल तर तुम्ही नॉर्मलायझेशन कंडिशन निश्चित करू शकता. मॉड ए स्क्वेअर काय आहे तो हे ठीक आहे. तर ही नॉर्मलायझेशन कंडिशन आहे आणि ही आपल्याला ग्राउंड स्टेटसाठी पूर्ण उत्तर देते. एक्सचा शून्य आकार सोयीनुसार रोच्या पदामध्ये पुन्हा लिहू शकतो परंतु तुम्ही ते परत बदलू शकता आणि फिजिकल एक्स कोऑर्डिनेटच्या रूपात पुन्हा लिहू शकता आणि ते नॉर्मलायझेशन आहे. त्यामुळे नॉट ग्राउंड स्टेट एनर्जी आहे. आणि तुमच्या शास्त्रीय भौतिकशास्त्राच्या विपरीत जर मी तुम्हाला विचारले की हार्मोनिक ऑसिलेटरसाठी ग्राउंड स्टेट एनर्जी काय आहे तर तुम्ही म्हणाल की ती क्लासिकल एनर्जी आहे. पण क्वांटम मेकॅनिक्समध्ये टाइम इंडिपेंडंट श्रोडिंगर इक्वेशन सोडवले लोएस्ट एनर्जी शून्य नसते. ती हाफ एच क्रॉस ओमेगा असते. म्हणून तुम्हाला टाइम इंडिपेंडंट श्रोडिंगर इक्वेशनकडे परत आणण्यासाठी आपण पाहिले की मोठ्या रोसाठी तुम्ही इक्वेशन सोडविण्याचा प्रयत्न करू शकता आणि याप्रमाणे सर्वात जनरल उत्तर लिहू शकता आणि टीचा झुकाव इन्फिनिटीकडे करून आपल्याला फक्त एक्सचा साय पाहण्यास भाग पडू शकते जो ए मायनस रो स्क्वेअर बाय 2 आहे. हे आपण काही पारदर्शकतापूर्वी पाहिले आहे. माझे उद्दिष्ट काय आहे ते प्रयत्न करणे आणि शोधणे हे माझे उद्दिष्ट आहे जेणेकरून हा ट्रेंड मोठ्या पण कोणत्याही मर्यादित रो साठी आहे. आपल्याला टाइम इंडिपेंडंट श्रोडिंगर इक्वेशन चे उत्तर लिहू शकलो पाहिजे जे आपण केलेले नाही. आतापर्यंत आपण मोठ्या रो साठी उत्तर पाहिले आहे आणि ते ट्रायल स्वरूपाचे उत्तर आहे ते देखील सारख्या रूपात आणि आम्ही सत्यापित केले. आपल्याला एनर्जी मिळाली आणि नंतर एनर्जी हाफ एच क्रॉस ओमेगा होती. आर्जपणे तुम्ही कोणत्याही रो साठी श्रोडिंगर इक्वेशनचे निराकरण केले पाहिजे जे आपण केलेले नाही. तर आपण एक वेव्ह फंक्शन जे आपल्याकडे ते गृहीत धरूया. ठीक आहे. ते रोचे एक फंक्शन आहे. इला मायनस रो स्क्वेअर बाय 2 गुणल्याने नंतर एक्सच्या रूपात रो काय आहे ते टाकूया. ही फक्त पूर्वव्याख्येची बाब आहे. सोयीसाठी आपण व्हेरिएबल रो सहकार्य करूया. ठीक आहे. तुम्ही हे टाइम इंडिपेंडंट श्रोडिंगर इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करा. आपण का करू याला टाइम इंडिपेंडंट इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू. अल्फा एनर्जीचा आनुपातिक आहे हे बघून आपण सांगू शकतो की उत्तर काय आहे ते खरे तर नाही. जा आणि गणितातील विशेष फंक्शन्स पहा. तुम्ही उत्तर काय आहे हे ठरवू शकता. पण आपल्याला हे पहिल्या प्रिन्सिपलचा उपयोग करून करायचे आहे. उत्तर कसे काढायचे तर ते करण्यासाठी आपण काय करू की तुमच्याकडे येथे एक्सपोनेन्शियल फॅक्टर होता. तुम्हाला हे एखाद्या पॉलिनॉमियल फंक्शनच्या स्वरूपात प्रकारात म्हणून ठेवायचे आहे. ही एक इन्फायनाईट सिरीज असू शकते जिला
लॉरेंट सिरीज म्हणता तुम्हाला हवे असे तर हा प्लस जनरल रोचा एच आहे. मी पॉलिनॉमियल फॉर्म घेण्याचा विचार करत आहे. एकदा माझ्याकडे या पॉलिनॉमियल फॉर्ममध्ये हा रोचा एच आला की मी हे पुन्हा सरलीकृत टाइम इंडिपेंडंट श्रोडिंगर इक्वेशनमध्ये टाकेल, जिथे हा फॅक्टर पूर्णपणे रद्द होईल. बरोबर आहे. मग तुम्हाला जे मिळते ती तुम्हाला एक प्रकारची सिरीज मिळते जी कोएफिशिएंट एन वर अवलंबून असते. त्यामुळे कोएफिशिएंट आरच्या रोच्या प्रत्येक पॉवरसाठी तुम्हाला अशी सिरीज मिळेल. तुम्ही त्यानुसार पदांचे टर्म्स गट करू शकता. कृपया ही स्टेप करा. प्रत्येक स्टेप अनस्टेप करा. रोचा एच सबस्टिट्यूट केल्यानंतर रो चा एच सबस्टिट्यूट करा आणि मग आरचा रो गटाच्या विशिष्ट रोच्या पॉवरची सर्व पदे टर्म्स जी चौरस कंसात लिहिली आहेत आणि नंतर आर 0 ते इन्फिनिटी पर्यंत जात आहे. मी हे का केले हे करण्याचे कारण काय आहे? हे आर्बिटरी रो साठी उत्तर असले पाहिजे, म्हणून हा कंस चौरस कंसातील कोएफिशिएंट्स प्रत्येक पॉवरसाठी 0 होतील, जसे आपण पूर्वी केले होते. सोप्या ए पॉवर ए एक्स स्क्वेअरसाठी एक्स इंडिपेंडंट आणि एक्स स्क्वेअर डिपेंडंट पदाची तुलना करूया. आता आपण हे करणार आहोत की हे यामध्ये सबस्टिट्यूट करू, जे कोणत्याही रो साठी सर्वात वैध जनरल उत्तर आहे. त्यामुळे तुमच्याकडे कोणत्या गोष्टी आहेत त्या पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करू शकता. यावरून जर तुम्ही नेहमी पाहत असाल तर या स्क्वेअर कंसात कोएफिशिएंट समाविष्ट आहेत, जे फक्त 2 स्टेप्समध्ये आहेत. त्यामुळे हा संबंध शून्यावर सेट केल्याने एच्या रूपात ए आर प्लस 2चा संबंध येईल. ठीक आहे, सगळे माझ्यासोबत आहेत. हे बरोबर आहे का? तुम्हाला ए आर प्लस 1च्या रूपात ए आर प्लस 2 मिळत नाही. हे काय आहे मला सांगा. मी माझ्या रो च्या एचचे तुकड्यांमध्ये विभाजन करू शकतो, ज्यामध्ये एका विषम पॉवर्स समावेश होतो आणि एका सम पॉवर्सचा समावेश होतो, आणि सम पॉवर्स कोएफिशिएंट याच्याशी संबंधित असतात. त्याचप्रमाणे विषम पॉवर्स देखील याने संबंधित असतात. जेव्हा आर सम असतो, आर सम असताना हे कोएफिशिएंट याच्याशी संबंधित असतात, आणि जेव्हा आर विषम असतो तेव्हा कोएफिशिएंट याच्याशी संबंधित असतात. ठीक आहे. त्यामुळे श्रोडिंगर इक्वेशनात रोचा एच हे पॉलिनॉमियल टाकल्यानंतर सबस्टिट्यूट आपल्याला हा डेटा मिळतो. आपल्याला आढळले की कोएफिशिएंट संबंधित सम पॉवर शक्ती किंवा विषम पॉवरचे कोएफिशिएंट इंडिपेंडंट नाहीत. ते या फॅक्टरशी लोअर कोएफिशिएंटशी संबंधित आहेत, जो अल्फावर अवलंबून आहे. अल्फा एनर्जीचा आनुपातिक आहे. बरोबर. आपल्याकडे हीच व्याख्या आहे. ठीक आहे. तर अल्फा कशाशी आनुपातिक आहे? अल्फा एनर्जीचा आनुपातिक आहे. ठीक आहे. ठीक आहे, म्हणून मी आधीच सांगितले आहे की तुम्ही या कंडिशनमधून रोचा एचही सिरीज लिहू शकता. रो च्या सम पॉवरसह व लोअर कोएफिशिएंटशी संबंधित उच्च पॉवरच्या कोएफिशिएंटसह, आणि त्याचप्रमाणे रोची विषम पॉवर्स असलेली दुसरी सिरीज असल्यामुळे गोंधळात पडू नका. या आरला कोणत्याही रेडियल कोऑर्डिनेट किंवा या आरची स्थिती कोएफिशिएंटचा सबस्क्रिप्ट आर म्हणून आहे, जी पॉवर सिरीजमध्ये आहे, जी आपण रोच्या एचसाठी लिहिली आहे. ठीक आहे. सबस्क्रिप्ट आर
आर हे सबस्क्रिप्ट आर खूप मोठा आहे असे घेऊया. जर मी आरला खूप मोठे मानले तर हा आर खूप मोठा आहे. तुम्ही या कॉन्स्टंटकडे दुर्लक्ष करू शकता आणि तुम्ही असे म्हणू शकता की जेव्हा मोठा सबस्क्रिप्ट आरचा कोएफिशियंट ते 2/r ने लोअर कोएफिशियंटशी संबंधित असतील. उद्देश उत्तर शोधण्याचा आहे. म्हणूनच मी श्रोडिंगर इक्वेशन पाहण्यापेक्षा पहिल्या प्रिन्सिपलपासून हे करण्याचा प्रयत्न करत आहे आणि गणितज्ञांद्वारा छापील माहिती पुरवणाऱ्या पत्रकांकडे जाऊन त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मी हे करणार नाही. मी तुम्हाला एक पद्धत देत आहे ज्यामध्ये तुम्ही रोचा h टाइम्स e ते मायनस रो स्क्वेअर बाय 2 ही जनरल पॉवर सिरीज घेऊन उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू शकता आणि श्रोडिंगर इक्वेशनात मोठ्या रोसाठी e ते मायनस रो स्क्वेअर बाय 2 हे होईल ते आपण पाहिले आहे. हे ठीक आहे. तर मग तुम्हाला पुढे काय करावे लागेल हे उत्तर मोठ्या रो साठी देखील एक वैध उत्तर असले पाहिजे. जेव्हा तुम्ही रो खूप मोठा घेता ए आणि कोएफिशियंट घेता तेव्हा प्रबळ योगदान देणारा एन स्क्वेअर हा खूप मोठा असतो. हे बरोबर आहे. त्यामुळे मोठ्या रो साठी तुम्ही रोचा एच अंदाजे घेऊ शकता. हे आर घेऊन तो पूर्णपणे समान मिळत नाही. हे तुम्ही फक्त मोठ्या रो साठी करू शकता कारण प्रबळ योगदान त्याच कोएफिशियंटमधून येईल. मोठ्या रो साठी तुम्ही रो चा एच अंदाजे असा घ्या की तो सी ई ते रो स्क्वेअर पॉवर याप्रमाणे दिसेल. हे आपण करू शकतो का जेव्हा रो इन्फिनिटीकडे जाण्यास प्रवृत्त होतो तेव्हा याला अनुमती दिली जाते. त्यामुळे याला परवानगी नाही. तुम्ही सर्व सहमत आहात का? मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता आहे? तर याला परवानगी नाही. म्हणून जर मी एच या रो साठी इन्फायनाईट सिरीज पॉलिनॉमियल सोल्युशन घेतल्यास मी अडकत आहे. इन्फायनाईट सिरीज पॉलिनॉमियल घेऊन सोडवूया हा एकमेव मार्ग आहे ज्याने मी टाळू शकतो. माझे वेव्ह फंक्शन इन्फिनिटीकडे जात नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे हे नॉर्मलायझेबल नाही आहे. रोचा एचे ही फायनाईट सिरीज घेणे होण्याचा मार्ग हा एकच मार्ग आहे. परंतु तुम्हाला जे काही फायनाईट घ्यायचे आहे ती तुम्ही किती फायनाईट घेतली पाहिजे याचा अर्थ असा की काही विशिष्ट भागासाठी तुम्हाला हा कोएफिशियंट ठेवावा लागेल म्हणजे ही एक फायनाईट सिरीज होईल हा या म्हणण्याचा अर्थ आहे. एकदा तुम्ही ते 0 असे ठेवले की मग या रिलेशनने रिकर्शन रिलेशनने सर्व उच्च पॉवर 0 होतील. तर n+2 0 मानूया. एकदा मी an+2 0 मानले तर हे 0 होईल असा एकमेव मार्ग म्हणजे अल्फा 2 n 0 असला पाहिजे. एकदा मला अल्फा 2 n+1 मिळाला की एनर्जी किती असेल हे कोणी सांगू शकेल का? अल्फा ई बाय 2 ई बाय h क्रॉस ओमेगा काय आहे? आणि अल्फा n+1 आहे. अल्फा 2 n+1 आहे. तर मग मी इला ए सबस्क्रिप्ट n बनवतो. आता en 2 n+1 आहे. म्हणजे en s h क्रॉस ओमेगा n प्लस. म्हणून जर एक नॉर्मलायझेबल उत्तर बघायचे झाले तर रो चा एच याची इन्फायनाईट सिरीज योग्य ठरणार नाही तर फायनाईट सिरीज योग्य ठरेल आणि मला पाहिजे तिथे योग्य एन टाकून मी छाटून काढू शकतो. येथे मी an+2 सोबत सुरुवात केली आहे. त्यामुळे उत्तर काय आहे? रोचा एच
याचे n चे मूल्य 0 ते 1 विशिष्ट संख्या घेऊन समेशन होईल म्हणून मी ते r 0 ते n असे लिहितो. त्यामुळे तुम्ही ते फक्त n रो n सम संख्यांच्या स्टेप्समध्ये घ्या जेणेकरून तुमचा रोजचा साय काही नॉर्मलायझेशन कॉन्स्टंट मी त्याला साय n एच n ऑफ रो टाइम्स इथे मायनस रोचा स्क्वेअर बाय 2 ची पॉवर असे म्हणू आणि संबंधित en हा h क्रॉस ओमेगा n प्लस हाफ आहे. मी अद्याप हे an लिहिलेले नाहीत परंतु मी तुम्हाला येथे एक रिकर्शन रिलेशन दिले आहे ज्यावरून तुम्ही -2 च्या स्वरूपात n काय आहे हे ठरवू शकता आणि असेच पुढे करू शकता. ठीक आहे, तर एक संभाव्य उत्तर हे आहे. दुसरे संभाव्य उत्तर असे की n विषम असू शकतो. तुम्ही दुसरे उत्तर लिहू शकता इथे हा n सम आहे. आपल्याकडे n विषम असताना देखील असेच समान उत्तर येऊ शकते परंतु एच n सिरीजमध्ये फक्त विषम बाउंडचा समावेश असेल. त्यामुळे हे संभाव्य उत्तर आहेत ज्याची पॉवर सिरीज फायनाईट पॉवर सिरीज टाइम इंडिपेंडंट श्रोडिंगर इक्वेशनने देखील निर्धारित केली जाऊ शकते. तुम्ही विशेष फंक्शन्सच्या साहित्याशी जाऊन तुलना करू शकता. हा एक मार्ग आहे ज्याला क्लिष्ट डिफरन्शियल इक्वेशनचे निराकरण काय आहे हे माहीत नसलेली व्यक्ती प्रत्यक्षात अशा प्रकारे करू शकते. तर n स्टेटचे उत्तर जेथे n सम आहे हे सूचित करते की संबंधित एनर्जी ही आहे आणि तुम्ही विषम सेट करू शकता. सर्वात छोटी विषम पॉवर 0 आहे. एकदा तुम्ही सर्वात छोटी विषम पॉवर 0 ठेवली या रिकर्शन रिलेशनने विषम पॉवर्स तुम्ही हे n विषमसाठी सुद्धा करू शकता. हे अजिबात दाखवण्याचा प्रयत्न करू नका जिथे तुम्ही लोएस्ट सम पॉवर 0 ठेवू शकता. तर हे दोन उत्तर आहेत जे n विषम आहे आणि n सम आहे यासाठी लिहिले आहे. ठीक आहे.